गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या आपण हे 3 एक्झाम्पल एक्सरसाइज 13.3 चे झाले होते. आता जे उर्वरित 5 एक्झाम्पल्स आहे ते आपण लेक्चर नंबर 32 मध्ये कंप्लीट करणार आहे. फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल आपलं सुरू होतं. 3 पर्यंत आपण आलो होतो. काय आहे आपल्याला लाप्लास इनवर्स 1/s इन ब्रॅकेट s² + a² काढायचं आहे. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स 1/s इन ब्रॅकेट s² + a² पासून आपण सुरुवात करणार. So which is equal to Laplace inverse 1/s into 1/s² plus a². परंतु आपल्याला a/s² plus a² ची गरज आहे, म्हणून a नी मल्टिप्लाय करायचं आणि a नी डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला टर्म मिळेल 1/a लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/s into a/s² plus a². आणि मल्टिप्लिकेशन बाय 1/s चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो विच इज इक्वल टू 1/a इंटेग्रल 0 to t लाप्लास इनवर्स a/s² plus a² dt विच इज इक्वल टू 1/a इंटेग्रल 0 to t लाप्लास इनवर्स a/s² plus a², म्हणजे आपल्याला माहित आहे विच इज sin 80 इंटू dt. आणि sin 80 चं इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t मायनस cos 80 अपॉन a, म्हणजे आपल्याला मिळेल 1/a इन ब्रॅकेट मायनस cos 80 डिवायडेड बाय a लिमिट्स फ्रॉम 0 to t. हा जर a बाहेर काढला आपण तर पहिले 1/a आहेच, विच इज इक्वल टू 1/a² इन ब्रॅकेट व्हेन वी सबस्टिट्यूट अप्पर लिमिट t च्या जागेवर t ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मायनस cos 80 मायनस मायनस प्लस cos 0 म्हणजे 1, आणि आपल्याला मिळेल लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/s² plus a² ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 1/a² इन ब्रॅकेट 1 मायनस cos 80. तर हे झालं मित्र हो एक्झाम्पल नंबर 4. आता आपण एक्झाम्पल 5 घेऊ. काय काढायचंय आपल्याला लाप्लास इनवर्स a² + 2/s इन ब्रॅकेट a² + 4. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स a² + 2/s इंटू a² + 4. मित्र हो न्यूमरेटरला a² + 2 आहे, डिनॉमिनेटरला a² + 4 आहे. जर आपण 2 ऍड केलं आणि 2 सबट्रॅक्ट केलं तर हाच प्रॉब्लेम आपल्याला अजून सोयीचं होईल. मग करू मग. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट न्यूमरेटरला s² + 4 मायनस 2 डिवायडेड बाय s इन ब्रॅकेट s² + 4 विच इज इक्वल टू. आता जर s² + 4 ला डिवाइड केलं s इंटू s² + 4 ने, तर s² + 4 s² + 4 विल बी कॅन्सल आणि शिल्लक राहील विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1/s मायनस 2 लाप्लास इनवर्स 1/s इन ब्रॅकेट s² + 4. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1/s मायनस 2 टाइम्स लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/s इंटू 1/s² + 2 चा वर्ग. आपल्याला आता काय फॉर्म्युला वापरायचा आहे, लाप्लास इनवर्स f(s/s) विच इज इक्वल टू 0 to t लाप्लास इनवर्स कॅपिटल f(s) dt विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 to t f(t) dt. मित्र हो आपल्याला न्यूमरेटरला 2 ची गरज आहे. दुसऱ्या टर्म मध्ये जे बाहेर 2 आहे त्याला जर आतमध्ये नेलं तर आपल्याला टर्म होईल लाप्लास इनवर्स 1/s मायनस लाप्लास इनवर्स
इन ब्रॅकेट 1 अपॉन एस इंटू 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग. आता जर फॉर्म्युला वापरला आपण तर विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस मायनस इंटेग्रल 0 टू टी साइन 2t dt विच इज इक्वल टू, आता लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस म्हणजे आपल्याला माहित आहे इट इज 1 आणि साइन 2t चं इंटिग्रेशन मायनस कॉस 2t डिवायडेड बाय 2 मायनस मायनस प्लस होऊन जाईल इन ब्रॅकेट cos 2t डिवायडेड बाय 2 लिमिट्स फ्रॉम 0 टू t which is equal to 1 plus 1 by 2 taken out outside the bracket. अप्पर लिमिट ठेवलं तर cos 2t, लोअर लिमिट ठेवलं तर मायनस cos 0 is 1. So which is equal to 1 plus 1 by 2 cos 2t minus 1 by 2. 1 minus 1 by 2 म्हणजे 1 by 2 which is equal to 1 by 2 plus 1 by 2 cos 2t, 1 by 2 taken out common. So 1 plus cos 2t upon 2 आणि हे म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर t चा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला लाप्लास इन्व्हर्स s स्क्वेअर प्लस 2 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4 विच इज इक्वल टू cos स्क्वेअर t मिळाला. मित्रहो, हा 5वा नंबरचा सुद्धा एक्झाम्पल आपला झाला. नेक्स्ट आता आपण 6व्या एक्झाम्पलवर आहोत. काय फाइंड आउट करायचं आहे? लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s स्क्वेअर इन ब्रॅकेट s प्लस 1 सो विच इज इक्वल टू, याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s स्क्वेअर इंटू s प्लस 1. याला ऍडजस्टमेंट करायचं. लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s स्क्वेअर मायनस 1 अपॉन s प्लस 1 अपॉन s प्लस 1. मित्र हो, हे ऍडजस्टमेंट करणं सोपं नाही, परंतु आपण याला आठवत असेल तर 12th स्टँडर्ड मध्ये पार्शियल फ्रॅक्शन नावाचा आर्टिकल शिकलेलो आहोत. त्या पद्धतीनं जर करायचं झालं तर मग याला एक पान लागते. त्यापेक्षा आपण जर 1 अपॉन s स्क्वेअर मायनस 1 अपॉन s प्लस 1 अपॉन s प्लस 1 अशी ऍडजस्टमेंट केली आणि ही लक्षात ठेवली तर एका स्टेप मध्ये काम होते. आता हे बरोबर आहे की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर याचं एलसीएम s स्क्वेअर इंटू s प्लस 1 काढा. लसावीला खालच्यानी भागा, आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा. तुम्हाला 1 अपॉन s स्क्वेअर इन ब्रॅकेट s प्लस 1 टर्म मिळून जाईल. म्हणजे आपण ऍडजस्टमेंट केलेली करेक्ट आहे. सो विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s स्क्वेअर मायनस लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s प्लस लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s प्लस 1. आता लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s रेस टू n चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे? विच इज इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 म्हणजे n मायनस 1 फॅक्टोरियल. यांची किंमत इथे 2 आहे म्हणून t रेस टू 2 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1 फॅक्टोरियल मायनस लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s म्हणजे 1 प्लस लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s प्लस 1 म्हणजे e टू द पॉवर मायनस t. सो विच इज इक्वल टू t अपॉन 1 फॅक्टोरियल मायनस 1 प्लस e टू द पॉवर मायनस t. आणि अशा तऱ्हेनं आपण लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s स्क्वेअर इंटू s प्लस 1 विच इज इक्वल टू मिळवलं 1 नाही t मायनस 1 प्लस e टू द पॉवर मायनस t. काय मिळवलं? t मायनस 1 प्लस e टू द पॉवर मायनस t. हा आपला एक्झाम्पल नंबर 6वा झाला. आता आपण एक्झाम्पल नंबर 7 वर आहोत. काय आहे 7वा एक्झाम्पल? लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s क्यूब इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 1 काढायचं आहे आपल्याला. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s क्यूब, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये s स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. याची सुद्धा ऍडजस्टमेंट करायचं. आत्ताच म्हणालो मी पार्शियल फ्रॅक्शन या पद्धतीनं आपण जर याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर 1-1.5 पान होते. 1-1.5 पान कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ही जे केलेली ऍडजस्टमेंट आहे ही बरोबर आहे की नाही एवढं जरी लक्षात आलं तरी आपलं काम झालं आणि तेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s क्यूब मायनस
1 अपॉन यस इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 1. हे बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एलसीएम जर एस क्यूब इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1 काढलं आणि लसावीला खालच्यानी भागा आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा कॅल्क्युलेशन केलं तर तुमची जी ओरिजिनल टर्म आहे तीच टर्म तुम्हाला मिळेल. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन एस क्यूब मायनस लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इंटू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. पहिल्या टर्म साठी आपल्याला लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस रेस टू यांचा फॉर्म्युला विच इज इक्वल टू टी रेस टू एन मायनस 1 अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल. आणि दुसऱ्या टर्म साठी आपल्याला लाप्लास इनवर्स एफ ऑफ एस अपॉन एस विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू टी एफ ऑफ टी डी टी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग हे दोन्ही फॉर्म्युले जर यूज केले तर आपल्याला टर्म मिळेल विच इज इक्वल टू पहिली टर्म टी रेस टू 3 मायनस 1 अपॉन 3 मायनस 1 फॅक्टोरियल मायनस इंटेग्रल 0 टू टी लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी. सो विच इज इक्वल टू टी रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल मायनस इंटेग्रल 0 टू टी साइन टी डी टी. कारण लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 किती आहे हो साइन टी आहे. आता साइन टी इंटेग्रेशन ऑफ साइन टी डी टी आपल्याला माहित आहे इट इज कॉस टी मायनस कॉस टी. मायनस मायनस प्लस होईल विच इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस इन ब्रॅकेट कॉस टी लिमिट्स फ्रॉम 0 टू टी. वेन वी सबस्टिट्यूट अप्पर लिमिट टीच्या जागेवर टी ठेवावं लागेल आणि लोअर लिमिटच्या वेळेस टीच्या जागेवर 0 ठेवावं लागेल आणि आपल्याला उत्तर मिळेल टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस कॉस टी मायनस 1. आणि अशा पद्धतीनं लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस क्यूब इंटू एस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस कॉस टी मायनस 1. आणि हा आपला एक्झाम्पल नंबर 7 झाला. आता हा जो 8 नंबरचा एक्झाम्पल आहे तसं ते ऑब्जेक्टिव्ह टाईप फॉर्म मध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याला आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याला करावं लागेल आणि मग त्याचं काय उत्तर आहे त्या उत्तरवरून आपल्याला या 1 2 3 4 ऑप्शन्स मधून सिलेक्ट करावं लागेल. तर काय आहे शेवटचं एक्झाम्पल या लेक्चरचं लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1 इज डॉट डॉट डॉट. उत्तर खाली दिलेलं आहे 1 मायनस कॉस टी 1 प्लस कॉस टी 1 मायनस साइन टी आणि 1 प्लस साइन टी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मित्रांनो याचं सोल्युशन सुरुवात करू आपण आता. वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1. पुन्हा आपल्याला ते सांगणार की ऍडजस्टमेंट केल्यामुळे 2 स्टेप मध्ये उत्तर येते आणि पार्शियल फ्रॅक्शनच्या पद्धतीनं आपल्याला 1 ते 1.5 पान कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर याचा ऍडजस्टमेंट होईल विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन एस मायनस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपण जे आपल्या जवळ आहे लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1 हेच मिळते. मग एवढं तर लक्षात ठेवणं सोपं आहे अकॉर्डिंग टू 1.5-2 पान कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस मायनस लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. परंतु लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस म्हणजे तुम्हाला माहित आहे इट इज 1 आणि लाप्लास इनवर्स एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 सुद्धा आपल्याला माहित आहे कॉस टी. आणि अशा पद्धतीनं याचं आन्सर आलं 1 विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस टी. आणि 1 मायनस कॉस टी हे ऑप्शन 1 नंबरला आहे म्हणून याचं उत्तर आन्सर 1 मायनस कॉस टी असं आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीनं आपल्या या लेक्चर नंबर 32 मध्ये एक्सरसाइज 13.10 चे जे 5 एक्झाम्पल राहिले होते ते आपण इथे कंप्लीट करतो आहे झालेले आहे. मित्रहो आता आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.